नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. काही कारणास्तव आम्ही ब्लॉग बनवला नव्हता, तर आज ब्लॉग बनवतोय आणि आजचा ब्लॉग हा खूप खास आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता आम्ही आलोय मेट्रो स्टेशन मध्ये, शांतागिरी मेट्रो स्टेशनला. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो, पुढे बघत राहा, पुढे पण शेवटपर्यंत. मंडळी, आता आम्ही पोहोचलो आचार्य यात्रे चौकला. तर आता आम्ही चाललोय नेहरू तारांगण सायन्स सेंटरला. आता मेट्रो स्टेशन मधून आम्ही मेट्रो मधून बाहेर आलोय. तर चला तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू चांगला. मॅडम काय बोलतो? आता आम्ही पोहोचलोय आता इथे नेहरू तारांगण म्हणजे आचार्य यात्रे चौकच्या इथे. तर आता आम्ही चाललो सायन्स सेंटरला नेहरू तारांगणच्या. तर चालतोय, तर तुम्हाला आता दाखवतो गेल्यावर सर्व. असं शेवटपर्यंत बघत राहा नीट. आणि आमच्या चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. चला. चुकून आम्ही आचार्य यात्रे चौक स्टेशनला उतरलो. खरं तर सायन्स सेंटर मेट्रो स्टेशनला उतरायचं होतं. इथून नेहरू सायन्स सेंटर फक्त 2 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे. आपण आलो आहोत मुंबईत प्रसिद्ध नेहरू सायन्स सेंटरमध्ये. इथे विज्ञान फक्त पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष अनुभवता येते. 500+ इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स मधून विज्ञानाची मजेदार सफर करते. चला तर मग या भन्नाट सायन्स सिस्टमची सफर सुरू करूया. फायनली आता आम्ही पोहोचलोय नेहरू तारांगण सायन्स सेंटरला. तर हे बघा, आम्ही आता तिचा पास घेतलाय आतमध्ये जायला दोघांचा. तर आज त्याच्यामध्ये 3D शो वगैरे ऍक्टिव्हिटीज काय ते आहेत. आता बघू, तुम्हाला दाखवतो. मी पण पहिल्यांदाच आलोय, मी पण माहित नव्हतं. ही बोलली चला बघूया, दाखवूया. चला आज तुम्ही बघा. ही सेकंड टाइम येते. ही पहिले आलेली, तर मला बोलते चला जाऊया म्हणून. मी स्कूल मध्ये असताना आलेली शाळेत. मला आता दाखवतो, तुम्ही बघा. नेहरू सायन्स सेंटर मधील हा विभाग भारतीय रेल्वेचा इतिहास आणि तिचा विकास समजून घेण्यासाठी खूप खास आहे. येथे जुन्या वाक्याच्या इंजिन पासून ते आधुनिक इलेक्ट्रिकल रेल्वेपर्यंतचा प्रवास मॉडेल्स आणि माहिती फलकाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. रेल्वेची इंजिन कशी कामं करतात, सिग्नल प्रणाली कशी कार्य करते आणि रेल्वे तंत्रज्ञान काळापासून कसे बदल घेते याची माहिती इथे सोप्या आणि रंजक पद्धतीने मिळते. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकासाठी हा विभाग ज्ञानवर्धक आणि पाहण्यासारखा आहे. चला मित्रांनो, आता आपण आलो आहोत नेहरू तारांगणातील भारतीय शास्त्रज्ञ गॅलरीकडे. भारताला विज्ञानाच्या शिखरावर नेणाऱ्या महान शास्त्रज्ञांना जवळून भेटायचं असेल तर हा विभाग नक्की पहा. इथे सर CV रमन, डॉक्टर होमी जे भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जगदीश चंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस आणि श्रीनिवास रामानुजन यांसारख्या महान वैज्ञानिकाचे पुतळे आणि यांच्या कार्याची माहिती पाहायला मिळते. या महान व्यक्तींनी भौतिकशास्त्र, गणित, अंतराळ संशोधन, अणुऊर्जा आणि आधुनिक विज्ञानाच्या विकासात अमूल्य योगदान दिलं. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून एक गोष्ट नक्की समजते: मोठी स्वप्न आणि अथक मेहनत जग बदलू शकते. हा विभाग पाहताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आता सगळं बघितलं, म्हणजे अर्ध बघितलं, अजून पुढे भरपूर बघायचं आहे. आता आम्ही फायटर जेट बघितलं, त्याच्यानंतर आम्ही ट्रेन्स होत्या ना त्या मॉडेल त्या बघितल्या, आणि त्याच्यानंतर आम्ही सायंटिस्ट इंडियन सायंटिस्ट बघितले. आणि हे बघा, तुम्हाला दाखवतोय बघा की हे आपलं काय आहे, शिकारी मेंटेन्स काहीतरी आहे. तर बघू, आता तुम्ही बघा, तुम्ही येऊन पण बघा हे परत एकदा, तुम्हाला दाखवतोच आहे.
पण अजून पुढे खूप काय 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 आहे. तर तुम्हाला आज आम्हाला 3 तास तरी जाणार इथे ते आताशी बघा. आम्ही एंट्री केली आहे इथे. एंट्री खूप छान छान आहे. असं वाटतं गावचं वातावरण आहे तसं वाटतं एकदम. सगळीकडे झाडं वगैरे खूप छान वाटते इथे. इथे भाई फुलपाखरू आहे तिथे. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे बटरफ्लायचं पण दिलं, पण इथे फुलपाखरू आहेत, उडतायत. हे बघा, हे बघा दिसतात. तुम्ही पाहू शकता बटरफ्लायची. तिकीट भिजवू नको. हे बघा आता आम्ही पोहोचलो नेहरू सायन्स सेंटर, पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा इथे डायनोसर डायनासोर खूप भारी आहेत ना. या गेटने आता आमची एंट्री आहे. आणि हो चला तुम्हाला आता आम्ही दाखवतो नवीन आतमध्ये काय काय आहे. आणि हे बघ बिल्डिंगचा नजारा बघ काय काय. आता आम्ही आतमध्ये जस्ट आलो आहे. तर आता आम्हाला इथे रिसेप्शनला जायचं आहे. रिसेप्शनवरून जाऊन त्यांना तिकीट दाखवून आम्हाला 3D शो बघायचा आहे. तो आम्ही जातो बघायला. आणि हो एक महत्त्वाची सूचना, नेहरू तारांगणातील शो ठराविक वेळेनुसार दाखवले जातात. तुम्ही ज्या वेळेला पोहोचाल त्यानुसार रिसेप्शनवर तुम्हाला उपलब्ध शोची वेळ सांगितली जाईल आणि त्या स्लॉटचे तिकीट मिळेल. म्हणून शक्यतो दुपारी लवकर या, म्हणजे 12:30चा किंवा त्या वेळेला उपलब्ध असलेला शो पाहण्याची संधी मिळेल. हा एक प्रकारचा 3D शो आहे आणि आम्हाला ह्याच्यामध्ये आहे ना 3D शो पाहण्यासाठी आम्हाला सनग्लासेस दिलेले तिकडे. तर आम्ही त्या सनग्लासेसने हा मूवी बघितला. म्हणजे 15 मिनिटाचा हा शो असतो. तर थोडं तुम्ही येणार ना तेव्हा तुम्हाला हा चांगला दिसेल जेव्हा 3D बघणार तेव्हा. पण हे तुम्हाला तर व्हिडिओवर असं ब्लरमध्ये दिसेल किंवा कारण तो 3D असल्यामुळे असं दिसत आहे. इथे सेन्स ऑफ हिअरिंग दिलेलं आहे. तर इथे ना मेंदूच्या भागावर म्हणजे जे सेन्स ऑफ असतात ना ते आपण टच केल्यावर ते आपल्याला हे समजतं, असं इथे हे दिलेलं आहे. तर तुम्ही येऊन तुम्ही बघू शकता हे. आणि तुम्ही बघताय ना कृतज्ञ खूप मजा घेते आहे. इथे ना हा एक हे आहे म्हणजे टच केल्यावर ना आपल्याला स्पर्श जाणवतो. तर त्या स्पर्शाप्रमाणे इथे बघा, इथे एक्सपिरियन्स इलेक्ट्रिक शॉक आहे. तिथे त्या ह्याच्यावरती स्टम्प दिले त्याच्यावरती हँड एक नंबर येते त्याच्यावर. टचिंग द लाइटिंग आहे बघा. टचिंग द लाइटिंग हा प्रेस बटन हे बघ. काय फील होत आहे? विजेचा चमकदार प्रवाह येतो. हे ते इंग्लिश अल्फाबेट आहे. हे बघा लेटर. असं इथे हे काय टच पिन काय ब्रेल पिन मुळाक्षरे दिलेले आहेत. हे ब्राझील अल्फाबेट आहे. या डॉटवर क्लिक करून इथे हे अल्फाबेट्स दिलेले आहेत मराठीत इंग्लिशमध्ये. ब्राझील लिप्स आहेत. इथे आपण डोळे बंद करून ते जे डॉट दिले आहेत ना त्यावर क्लिक करून आपण अक्षर ओळखायची आहे. त्यानुसार आपल्याला कळतं की हे कुठलं अक्षर आहे. इथे लिहिलंय कम्युनिकेशन, न्यूमरिकल्स, मॅथमॅटिक्स, सिम्बॉल आणि फंक्शन ऑफ मार्क्स. इथे काय बटन दाबा. इथे दिलंय हे दिलंय हे इथे दिलंय ना. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या रंगावर हे होत आहे म्हणजे जास्त थंड कुठे वाटतं आणि गरम कुठे वाटतं. जर हे कर मी करू दे. कॅरी कळले वाटतंय. स्वीट बटन दाबल्यावर हे बघा. स्वीट दाबल्यावर इथे खालती लाईट पेटे बघा. आणि सोर्स सॉल्टचं कुठे जाणवतं. सॉल्ट पण पुढे बरोबर. कृतज्ञ आता मॅजिक शोची मजा घ्यायला धावते पहिली पुढे. चालेल चाललं आहे. इथे तुम्हाला ग्रहांची माहिती भेटेल पण इथे व्हिडिओ रेकॉर्ड करायला नसल्यामुळे आम्ही नाही केलंय.
मी कॉस्ट्यूम घातलाय, कृतज्ञने कॉस्ट्यूम घातलाय आणि आता हे बघा तुम्हाला आम्ही चालू स्पेसवर. चला आता पाहूया भारताच्या अंतराळ प्रवासाची अभिमानास्पद कहाणी. या विभागात इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या ऐतिहासिक मोहिमा, उपग्रह, रॉकेट्स आणि अंतराळ तंत्रज्ञानाची माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. चंद्रयान, मंगळयान आणि आदित्य एल1 यांसारख्या मोहिमाने भारताने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मर्यादित खर्च, मोठे वैज्ञानिक यश मिळवणारी इस्रो आज जगातील अग्रगण्य अंतराळ संस्थांपैकी एक मानली जाते. हा विभाग पाहताना प्रत्येक भारतीयाला आपल्या वैज्ञानिकाच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटण्याशिवाय राहत नाही. इथे वरती प्लेन लावलेले आहेत, असे भरपूर काही गोष्टी आहेत. इथे बाजूला एक विमानाचा पंखा असतो जो आतल्या साईडचा असतो बघा, त्याची पूर्ण मशीन दाखवली आहे आणि ही चाकं दाखवली आहेत. हे बघा, हे तुम्ही बघू शकता एरोप्लेनची चाकं कशी असतात वगैरे. हे सगळं लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहे. तो बाजूला ठेवला आहे तो पंखा आहे जो एरोप्लेनच्या आतमधल्या साईडला असतो. त्याचं इंजिनसारखं पूर्ण सगळं मॉडिफाय काय काय केलं हे ते तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये आता बघायला पुढे पण आहे, मी तुम्हाला दाखवतो ते. नेहरू सायन्स सेंटरमध्ये प्रत्येक विभागात विज्ञानाशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने दिली आहे. तुम्ही इथे तुमच्या मुलांसोबत, कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आलात तरी प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकायला मिळेल. विशेषतः मुलांसाठी हे ठिकाण म्हणजे पुस्तकाबाहेरचे जिवंत शिक्षण आहे. इथले प्रयोग, मॉडेल्स आणि माहिती त्यांच्या जिज्ञासेला चालना देतात आणि विज्ञानाची आवड निर्माण करतात. तुम्हाला मगाशी बोललो होतो ना, हा बघा फॅन, तो त्याचं पूर्ण इंजिन इथे आहे. हा पंखा आहे, म्हणजे जो साईडला जो एरोप्लेनच्या बाजूला जो पंखा असतो ना तो हा आहे. इथे सर्व एरोप्लेनचे मॉडेल ठेवले आणि त्याची माहिती दिली आहे. तर तुम्ही येऊन तुम्ही कधीही बघू शकता आणि ते वाचू शकता. आणि इथे सर्व रॉकेट्स ठेवले आहेत, रॉकेट्सचे हे ठेवले आहेत. तर तू याच्यामध्ये जे पण मिसाईल, रॉकेट्स वगैरे सर्व ठेवले त्याची पण माहिती दिलेली आहे. आणि इथे एक ना लाईट सिस्टम ठेवलं आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर त्या लाईट, त्याची माहिती वाचवायची तर ते बटन क्लिक करून त्याची लाईट पेटली जाते, मग त्याची तुम्हाला माहिती येते बाजूला. इथे सर्व स्पेस, जर चंद्रावर जाऊन जे स्पेस जे असतं ते कसं दिसतं ते हे इथे दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि हा पंखा जो आतल्या साईडून दिलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो एकदा परत. हे बघा, हा आतला पंखा आहे जो एरोप्लेनचा आहे. इथे तुम्ही येणार तर तुमचा पूर्ण दिवसच जाणार आहे. तुम्ही आलात तर तुम्ही बघू शकता सर्व गोष्टीची माहिती पण दिलेली आहे. इंग्लिशमध्ये दिली आहे, मराठीत दिली आहे, हिंदीत दिली आहे. तर तुम्ही हे वाचू शकता कशा पद्धतीने त्यांनी सायकलवरून जे इस्रोचं हे होतं ते नेलेलं, पहिलं स्पेस बैलगाडीवरून आणलेलं, ते हे सर्व गोष्टीची माहिती ते प्रॉपर लिहिलेलीच आहे. हे सर्व तुम्ही शिकू शकता. चंद्राचे विशिष्ट एक आहे. चंद्राचे हे उडण्याचे कार्य विभागातले इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज पण करायला भेटेल. खूप छान छानपैकी ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत, तर ते पण तुम्हाला बघायला. तुमच्या हाताने स्वतः तुम्ही काय काय गोष्टी ते करू शकता येऊन. कमांडो हे बघ, इथे बघ. खूप छान छान पद्धतीने मॉडेल्स बनवून ठेवलेले आहेत. विमानाचं असू ते, एरोप्लेनचं असू, सगळं इकडे सगळं हे सेक्शन आहे पुरं. हेलिकॉप्टर, विमान, हे सर्व स्पेस बीस सर्व इकडेच आहेत. हे तुम्ही बघू शकता त्यांनी कसं बनवलं आहे, काय बनवण्याची माहिती.
इथे आहे ना बटन प्रेस करायचं आहे, स्टार्ट करायचं. मग त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला ते हे एरोप्लेन उडतो ना त्या पोझिशनमध्ये आपल्याला हँडल दिलेलं असतं, ते ढकलायचं मागे पुढे करायचं. त्याच्यामुळे इथे बघा तो फॅन बिन असे फिरतात, ते बघा ह्या गोष्टी दाखवतो मी तुम्हाला, तुम्ही बघू शकता. हे असं पुढे मुवमेंट केलं की ते हे एरोप्लेन मुवमेंट करतं असं. त्या पद्धतीत ते त्याने एज्युकेशनमध्ये टाकलेलं आहे. ते खूप प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहे. हे तर फक्त अजून आज हा पहिला पार्ट आहे, अजून तुम्हाला दुसरा पार्ट मी तुम्हाला दाखवेन. अजून हा फर्स्ट पार्ट आहे, अजून सेकंड पार्ट होईल. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता अजून बाकी काय काय आहे ते. ऋतनने खूप मजा घेतली आहे, फुल सगळ्या ॲक्टिव्हिटीची मजा घेतली तिने. म्हणजे कोणतीच ॲक्टिव्हिटी तिने सोडली नाही आज, पण सर्व ॲक्टिव्हिटीज. परत कर ना ते. कोणती आहे ही? कामदेवा. त्रिपुरा. मंडळी, आजचा ब्लॉग खूप छान होता एकदम. म्हणजे आम्ही गेलेलो आज विज्ञान केंद्रामध्ये, तर ते खूप भारी होतं. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पण ह्याचे पार्ट होतील, 2-3 भाग होतील ह्याचे, कारण खूप मोठा व्हिडिओ आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला खूप काही शिकण्यासारख्या या गोष्टी. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या इथे. आणि तुमच्या लहान मुलांना, कोणाला तुमच्या आई वडिलांना, सगळ्यांना घेऊन या. तुम्ही पाहू शकताय किती शिकण्यासारखं आहे ते. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तसंच आमचे छान व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ.